शरद पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि यानंतर ते बारामतीमध्ये देखील नुकसानीचा आढावा घेणार आहेत। तत्पूर्वी ते बोलतात, आपण पाहूयात। दुसरी गोष्ट जिथं जायचंय तिथं तिथं तुमचे काही स्थानिक सरकारी व्यवस्था नाही आणि त्यावेळेला यावेळेला कोल्हापूरकरांनी आम्हाला सुट्टी दिली। बारामतीला तुम्ही थोडा वेळ जाऊन पाहणी करणार बघूया, आता माहिती घेतो आणि नंतर सांगतो। एलपीजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली, 29 रुपयाची वाढ झाली आहे। महागाई सातत्यानं हे दर वाढवत आहेत आणि ते वाढवत असताना सुरुवात 2 रुपयाची केली, नंतर वाढत आज कुठं आलेलं। या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सामान्य माणसाच्या प्रपंचावर। प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित करतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा झटका द्यायचा हे त्याचं सूत्र आहे आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य दिसेल। सातत्यानं दरवाढ होते आणि याचा परिणाम सर्वसामान्यांवरती होतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी नुकतीच माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। आज घरगुती गॅस सिलेंडरचा दर हा जवळपास 29 रुपयांनी वाढलेला आहे आणि त्यानंतर या दरवाढीवरती शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सातत्यानं सरकार दरवाढ करत आहे, मात्र याचा परिणाम हा सर्वसामान्य नागरिकांवरती होतो, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। आज शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि याच वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या महागाई संदर्भामध्ये आणि दरवाढी संदर्भामध्ये ही प्रतिक्रिया दिली आहे।